श्री राजेश विटेकर। अध्यक्ष महोदय, मी खालील सार्वजनिक महत्त्वाच्या व निकडीच्या बाबींवर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे। अध्यक्ष महोदय, बांधकाम कामगारांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणारे लाभ बोगस लाभार्थ्यांना मिळाल्याने परभणी जिल्ह्यातील गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत। परभणी जिल्ह्यातील कामगार अधिकारी, आरोग्य विभाग, ग्रामसेवक, दलाल व बनावट लाभार्थी यांनी सर्रासपणे बनावट दस्तऐवज करून हितसंबंधातील लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे। प्रत्येक लाभार्थीकडून 1000 रुपये प्रमाणे आर्थिक वसुली करून जिल्ह्यातील सुमारे 84,000 लोकांना बांधकाम कामगार दाखवून त्यांना ही मदत वाटप केलेली आहे। 90 दिवस बांधकामावर काम केल्याचे कंत्राटदाराकडून प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहेत। सदरील कंत्राटदार कुठेही नोंदी करत नाहीत, तसेच त्यांना कोणत्याही शासकीय कामाच्या ऑर्डर मिळालेला नाही। त्यांनी कोणती कामे केली, त्यांच्याकडे किती दिवस काम उपलब्ध होते याबाबत कामगार विभागाकडे कुठेही अद्ययावत माहिती नाही। बनावट लेबर कार्ड तयार करून या योजनेचा लाभ दलालांनी मिळवून दिलेला आहे। भांडी साहित्य, आरोग्य सुविधा, शिक्षण व इतर विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्रासपणे लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत। नोंदणीसाठी केवळ 1 रुपया शासन शुल्क असताना ते 1000 शुल्क सांगून गोरगरीब आणि गरजू जनतेची वरील साखळीने लूट केली आहे। बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी काही कंत्राटदारांनी तसेच अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपला सहभाग नोंदवलेला आहे। या प्रकरणी शासनास विनंती की बनावट दस्तऐवज तयार करून घेतलेल्या बनावट लाभार्थी, दलाल, भ्रष्ट साखळीची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी गावनिहाय शिबिर घेऊन लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, जेणेकरून शासनाचा उद्देश सफल होईल अशी मागणी मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाकडे करत आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय।